आपले डोळे चमकले जातात. हे बिबट्याला त्यांनी जाणून घेतलेलं आहे. आपण आपल्यावरती प्रकाश पडल्यानंतर आपण ज्या ठिकाणी आहे आपला असते तो लगेच दिसतं, म्हणून तो लगेच त्याचे डोळे चेंज करतो. हा बिबट्याचा एक नवीन अभ्यास आहे. हा कोणाला माहीत नसेल म्हणून तो तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस तुम्ही बॅटरी मारताय कदाचित बिबट्या तुमच्या जवळ सुद्धा असू शकतो, तो तुम्हाला दिसणार पण नाही. ज्यावेळेस तो तुमच्याकडे पाहिल त्यावेळेस तो तुम्हाला दिसणार. आता हे सगळ्यांना माहिती आहे, त्याचे जे रोजेट पॅटर्न असतात त्याच्यावरती प्रत्येक बिबट्याची ओळख वेगवेगळी असते. आता आपण काय करणार, आपण लक्षात आला की आपण जी टॉर्च वापरतो ना, टॉर्च, आता ते 2-3 वेळा आम्ही असा प्रकार पाहिला. आम्ही म्हटलं हातात टॉर्च ठेवायची इथपर्यंत बरोबर आहे, हातात काठी ठेवायची इथपर्यंत बरोबर आहे, आवाज करत चालायचं हे पण बरोबर आहे. आता घेत नाही, परंतु जी टॉर्च वापरताना ना कधी कधी असा प्रकाश आला. 1-2 बाबा आले आमच्याकडे. बाबा आमच्याकडे बॅटरी आहे, आता बॅटरी लावा म्हटलं. बॅटरी लावली तर तिथे सेल डाऊन. म्हणलं मी 2 फुटापर्यंत म्हणलं बाबा मी दिसतोय का त्या बॅटरीत? तो दिसतोय पण थोडा बारीकाने पाहावा लागतोय. आता म्हणलं बॅटरीचा उजेड नाही, तुम्ही तुमचा बचाव कसा करणार? म्हणून आपल्या ज्या हातात ज्या वस्तू असतात त्या सुद्धा व्यवस्थित ठेवा. बॅटरीचा प्रकाश जास्त पाहिजे. आता बऱ्याचशा मार्केटमध्ये बॅटरी आल्या 200-300 रुपयाला चांगल्या भेटतात बॅटरी, थोडा लांब उजेड जातो, त्या पण जवळ ठेवा आपण. आता दुसरी गोष्ट सर्पमित्र सर्व आहे, तर काय करा, आपण आपले स्वतःची काळजी घ्या. साप ज्यावेळेस रेस्क्यू करतोय आपण स्वतःची जबाबदारी घ्या. आता एक विषय तुम्हाला अत्यंत महत्वाचा सांगतो. ज्यावेळेस आपण साप पकडतो, आता सर्वांना माहिती सांगायची गरज नाही, 4 जातीच्या विषारी साप असतात. गोनस, मण्यार, पुरशी. थोडक्यात सांगतो, गोनस म्हणजे मी त्याला काय म्हणतो माहिती नाही, त्याला टँक म्हणतो. टँक म्हणजे रंगा, ती टोपी, ती कधी फुटल सांगता येत नाही. गोनस हा साप असा आहे, 1/4 सेकंदाला अंगावरती 20 फूट उडी मारतो. ज्यावेळेस तो त्याचा यश आकार करतो त्यावेळेस तो उडी मारतो आणि त्याचा तो डाव जो असतो ना तो सक्सेस करतो. तो इतका घातक आहे. आता बाकीच्या सापांचे सेंटीमीटर मध्ये दात मोडले जातात. गोनसच असा साप आहे का त्याचे इंचामध्ये दात मोड, म्हणजे तो ती बाईट काढताना कदाचित त्याचा दात आपल्या मांसामधून जाऊन हाडाला लागू शकतो. हे लक्षात ठेवायचे. काही गोष्टी सर्पमित्र आहेत, सर्व आहेत, त्याच्यात सगळे तज्ञ आहेत, सगळे हुशार आहेत, भरपूर अनुभव आहेत. परंतु हे आपण आपल्या ज्यावेळी जीवाची काळजी घ्या. आपण वाचलो तर निसर्ग संपत्ती वाचल, साप वाचतील. आणि दुसरी गोष्ट, मण्यार तो हा साप आहे. आता काही स्टंट काढतात, हे सांगायची गरज नाही, परंतु आपण आपला जीव धोक्यात घालू नका, अशी स्टंटबाजी करू नका. आपल्यामुळं आपलं कुटुंब धोक्यात. ज्यावेळेस तुम्ही वाचाल त्यावेळेस हजारो साप तुम्ही वाचू शकता. हे अत्यंत महत्वाचं आहे. आता दुसरी एक अत्यंत महत्वाची गोष्ट, आपले रावत डॉक्टर आहेत, रावत डॉक्टर सर्पदंशावरती ते उत्तम उपचार वगैरे आणि बरेचसे पेशंट त्यांनी व्यवस्थित केले. एक आमची अशी चर्चा झाली सर, बिगर विषारी साप चावल्यानंतर माणूस मरतो का? कदाचित आता प्रत्येकाच्या मनात शंका असेल, हा प्रश्न काय, बिगर विषारी साप चावल्यानंतर माणूस मरतो का? किंवा विषारी साप जर चावला, समजा नाग असू द्या, गोनस असू द्या, मण्यार असू द्या, पुरुष असू द्या, विषारी साप जर चावला, त्याच्यावरती उपचार झाला, उपचार झाल्यानंतर ते पेशंट व्यवस्थित क्लिअर झालं, घरी आलं, 2-3 महिने व्यवस्थित झालं, नंतर त्या पेशंट, आता मी एक म्हणजे माझ्या पुढे एक अशी केस आली होती, तर 6 ते 7 महिन्यानंतर ते पेशंट दाखवलं. उपचार झाला, बारकाई नाही का, उपचार झाला, क्लिअर झालं ते पेशंट, चालतं फिरतं पेशंट, कामाला जायला लागलं, शेतात काम व्यवस्थित, सगळं क्लिअर, आणि 6 ते 7 महिन्यानंतर ते पेशंट दाखवलं. असं होऊ शकतं का? ऐका, कुणाला ऐका, प्रश्न आहे बघा, उत्तर जर असं बोलत 100% सांगा. अजून राऊत डॉक्टरांची चर्चा झाली, अजून त्यांनी काय त्याच्यावरती हे नाही केलं, परंतु ते पेशंटची सगळी डिटेल मी सरांना सांगितली होती. तर काय हरकत नाही, याच्यावर विचार करण्याची गोष्ट आहे. जरी आपल्याला जरी बाईट जर झाला, त्याच्यावरती जर तुम्ही उपचार जरी घेतला, तरी तो उपचार सक्सेसफुली ज्यावेळेस होईल, त्या 10-20 वर्ष व्यवस्थित तुम्ही आहात, तर त्यावेळेस तो सक्सेसफुली मानायचा. तोपर्यंत आपला जीव जास्त धोक्यात घालून, आता बाईट म्हणजे सोपं नाही. सापाचं विषाची ताकद तुम्हाला माहित नाही, विष कितीतरी औषधामध्ये वापरले जातात. त्याच्यातही दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण ऑपरेशन किंवा ऍक्सिडेंट किंवा जे पेन किलर वगैरे वापरतात, त्याच्यात सुद्धा सापाचं विष असतं. आणि जे कॅन्सरवरती, सर बरोबर ना, कॅन्सरवरती जे औषधं वापरले जातात, म्हणजे पहा आता कॅन्सर खूप मोठा आजार आहे, त्याच्यावरती सापाचं विषच एकदम परफेक्ट आणि सक्सेसफुली असतं. त्याच्यामुळं ज्यावेळेस आपल्याला ते स्नेक बाईट जे अँटीव्हेनम दिले जातात, ते ही सापाच्याच विषयापासून तयार झालेले असतात, आणि ते अँटीव्हेनम आपल्या 14 नंबरमध्येच ते तयार होतं. इथं हे लक्षात ठेवा. आता ते सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला ही गोष्ट माहित नसेल, इथं जे अँटीव्हेनम होतं ना, ते
बूम स्नॅक आणि ब्लॅक मांबा ते हे अँटीव्हेनम इथलं आफ्रिकेला जाते. म्हणून जी गोष्ट आपल्याला जी माहिती आहे, आता काय होतं, काही सर्पमित्र असे असतात का एकमेकाच्या चुका काढतात, परंतु काही हरकत नाही, चुका काढू नका, पण आपल्या मित्राला आपण सावध करा, एवढंच मी सांगतो. आणि सगळ्यांनी आपल्या जीवाची काळजी घ्या. जे वनआपदा मित्र असतील, जे प्राणी मित्र असतील, सर्वांना एकच सांगणं आहे. या ठिकाणी मला वन विभागाच्या वतीने बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सरांचं धन्यवाद देतो आणि आदरणीय व्यासपीठाचा सुद्धा आभार व्यक्त करतो. धन्यवाद.